रामकृष्ण हरी मंडळी, असं म्हटलं जातं की एकादशीचं व्रत ही सगळ्यात मोठं व्रत आहे. असंही म्हटलं जातं की तुम्ही कोणतीही व्रत केली, मग संकष्टी असो, गुरुवार असो, शुक्रवार असो, रविवार असो, सोमवारचं व्रत असो किंवा बाकीची कोणतीही व्रत असो, तुम्ही कोणतीही व्रत केली तरी एकादशीचं एक व्रत नाही केलं तर तुम्हाला त्याचं सुद्धा फल मिळत नाही. म्हणजे त्या बाकीचे जे व्रत आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी फलदायी ठरत नाही. परंतु एकादशीची सुरुवात कधीपासून केली, म्हणजे एकादशी दिवशी उपासना करायची असते किंवा त्याची सुरुवात कधीपासून झाली, शिवाय आता जवळच आलेली आषाढी वारीची नेमकी पौराणिक कथा काय आहे, केव्हापासून आषाढी वारीला सुरुवात झाली, शिवाय एकादशीची जी उपासना आहे ती उपासना कशी करायची असते, काय खायचं असतं, काय खायचं नसतं, आणि अशी एक वस्तू आहे जी वस्तू तुम्ही खाल्ली तर तुम्हाला किडे खाण्याचं पाप लागतं असं म्हटलं जातं. तर ही वस्तू कोणती आहे ते तर आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत. कारण प्रत्येक जे एकादशीची उपासना करतात, व्रत करतात, त्यांच्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे की या व्रताला नेमकं काय खायचं असतं आणि काय खायचं नसतं. कारण तुम्ही जर मी जी पुढे एक वस्तू सांगणार आहे ती वस्तू खाल्ली तर तुम्ही जे एकादशीचं व्रत करणार आहे ते व्रत अजिबात फलदायी ठरत नाही, शिवाय तुम्हाला ते खाल्ल्यामुळे पापच लागतं. शिवाय एकादशी हे नाव पडलं कसं किंवा वर्षामध्ये किती एकादशी येतात, कोणते एकादशी महत्त्वाच्या आहेत या संदर्भातील सखोल माहिती आपण पौराणिक कथेसहित माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत बघायचा आहे. शिवाय आपलं माहिती मोलाची हा चॅनल आपला नवीन आहे. या चॅनलवरती तुम्हाला पौराणिक कथा, हिंदू सणांबद्दल माहिती किंवा अनेक संशोधने, अनेक थोर महात्म्याबद्दल माहिती सुद्धा आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचं आहे. म्हणजे असेच पौराणिक कथा किंवा हिंदू सणांबद्दल माहिती किंवा अनेक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहणार आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची. तर सर्वप्रथम आपण पाहूयात की एकादशी म्हणजे काय किंवा एकादशी कधी येते. आता तुम्ही बघितलं तर एकादशी ही शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या मध्ये येते. म्हणजे महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, एक शुक्ल पक्षाला आणि एक कृष्ण पक्षाला असते. आता चंद्र स्थायी झाल्यानंतर 11व्या दिवशी ही जी एकादशी आहे ती एकादशी येते आणि या दिवसाला एकादशी म्हटलं जातं. एक एकादशी महिन्यातली कृष्ण पक्षाला आणि एक एकादशी महिन्यातली शुक्ल पक्षाला असते. आता ही जी एकादशी आहे ती एकादशीचं नाव कसं पडलं हे आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु एकादशी आहे ते एकादशीचं व्रत कसं करायचं किंवा एकादशीला तुम्ही काय खायचं आहे किंवा काय खाऊ नये या संदर्भातील महत्त्वाची माहिती आता पाहूयात आणि त्यानंतर पौराणिक कथा पाहूयात. महत्त्वाचं म्हणजे ही एकादशी आहे, या एकादशीला तुम्ही या दिवशी फक्त फलाहार आणि दुधाचा आहार घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा दुसरा आहार घ्यायचा नाही. आता बरेच जण बरंच काही खातात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार बरंच काही खातात, परंतु तुम्हाला हे व्रत अजिबात फलदायी ठरत नाही जर तुम्ही फक्त फळे आणि दूध खाल्लं तर. बाकीचे कितीही काहीही खातात. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत करा या न करा, परंतु जर तुम्ही तांदूळ खाल्लं तर तांदूळ खाल्ल्यावरती तुम्हाला असं म्हटलं जातं की किडे खाण्याचं पाप लागतं किंवा मांस खाण्याचं पाप लागतं असं म्हटलं जातं. आता काही जण असे वृद्ध व्यक्ती आहेत किंवा आजारी व्यक्ती आहेत, अशा व्यक्ती एकादशीचं व्रत करत नाहीत आणि अशा व्यक्तींनी सुद्धा त्या दिवशी तांदूळ खाणं म्हणजे ते मोठं पाप मानलं जातं. आता याच्या मागे सुद्धा वैज्ञानिक आणि एक पौराणिक कथा सुद्धा आहे. तो पहिल्यांदा पाहूयात की पौराणिक कथा तांदूळ न खाण्याच्या मागे नेमकी काय आहे ते. तर बघा, तांदूळ हे जलस्थायी मानलं जातं, म्हणजे तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. ही वैज्ञानिक तुम्हाला सांगते मी, वैज्ञानिक कारण याचं सांगते. तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणजे जलस्थायी असतो तांदूळ. पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे जेव्हा आपण तांदूळ खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या जे शरीर असतं त्या शरीरामध्ये आपल्या आळस निर्माण होतो आणि आळस निर्माण झाल्यामुळे आपल्याला आपल्या शरीरातून निगेटिव्ह विचार येतात आणि निगेटिव्ह विचार येणं म्हणजे हे पाप मानलं जातं. धार्मिकतेनुसार हे पाप मानलं जातं आणि त्यातल्या त्यात
एकादशीला तांदूळ खाऊ नये हे महत्त्वाचं आहे. एकादशीला तांदूळ का खाऊ नये, तर एकादशीला चंद्र हा स्थायी असतो. चंद्र स्थायी असल्यामुळे यावेळी एकादशीच्या दिवशी आपली पचनक्रिया ही खूप स्लो असते आणि पचनक्रिया स्लो आहे. तांदूळ हा पचायला जड असतो आणि तांदूळ या दिवशी खाल्लं तर आपल्याला तांदूळ पचायला जड होतो आणि अशा वेळी आपल्या शरीरात आळस निर्माण होऊन आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तांदूळ खाणं हा एकादशीला वर्ज्य मानलं जातं. तांदूळ हे एकादशी दिवशी खाऊ नये हे आहे वैज्ञानिक कारण. परंतु याच्या मागे एक पौराणिक कथा आहे. आता पौराणिक कथा कोणती आहे तर बघा, पौराणिक कथा अशी सांगते, पौराणिक कथेनुसार तांदूळ का खाऊ नये तर महर्षी मेधा यांचा जो शरीर आहे तो शरीराचा एक अंश ह्या पृथ्वीवरती तांदळाच्या स्वरूपात अवतरला होता आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की एकादशीला तांदूळ खाणं म्हणजे महर्षी मेधा यांच्या अंशाचा कण जे त्यांचा अंशाचा जो तुकडा आला होता, जो त्यांच्या शरीराचा, त्यांच्या मांसाचा तुकडा खाणं असं मानलं जातं. म्हणून पौराणिक कथेनुसार तांदूळ याच कारणामुळे खाऊ नये. म्हणूनच म्हटलं जातं की तुम्ही एकादशी दिवशी तांदूळ खाणं म्हणजे तुम्हाला किडे खाण्याचं पाप लागतं किंवा मांस खाण्याचं पाप लागतं. तर ह्या दोन कथा आहेत. एक वैज्ञानिक कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर पौराणिक कथा सुद्धा त्याच्या मागे महत्त्वाची आहे. आता त्यानंतर एकादशी दोन एकादशी महत्त्वाच्या मानल्या जातात. पहिली एकादशी आहे ती म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी. या एकादशीला विष्णूंची उपासना शिवाय विष्णूंचं व्रत पूजा केली जाते. विठ्ठलाची वारी केली जाते. ज्यांचं रूप विष्णूचंच आहे त्यांची वारी सुद्धा केली जाते. तर बघा, सध्या आषाढी एकादशी तोंडावर आलेली आहे आणि आषाढी एकादशीला हिंदू धर्मामध्ये इतकं पावित्र्याचं स्थान का देण्यात आलेलं आहे किंवा यामागे पौराणिक कथा नेमकी काय आहे ती आता आपण पाहूया. तर बघा, त्या काळामध्ये पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाचा एक राक्षस होता. परंतु हा राक्षस जरी असला तरी त्या राक्षसाने शंकराची भरपूर अशी मनापासून तपश्चर्या करून अमरत्वाचा एक वरदान मागितलं होतं. अमरत्व म्हणजे अखंड जिवंत राहणं, अमर राहणं यासाठी वरदान मागितलं होतं आणि त्यांनी इतकी तपश्चर्या केल्यामुळे शंकराने सुद्धा त्याला ते वरदान दिलं. जेव्हा त्याला ते वरदान प्राप्त झालं तेव्हा तो तिन्ही लोकांवरती राज्य करू लागला, त्यांच्यावर अत्याचार करू लागला आणि अत्याचार केल्यामुळे सर्वजण थकले आणि देव हे भगवान विष्णूंच्या शरण गेले आणि सांगितलं की आम्ही आता कंटाळलो या राक्षसाला, तुम्हीच बघा. तेव्हा भगवान विष्णूने कित्येक वर्ष त्या राक्षसाबरोबर युद्ध केलं, परंतु त्याला वरदान होतं की त्याला अमरत्व प्राप्त झालेलं. त्यामुळे भगवान विष्णूंना त्याचा वध किंवा त्याला नष्ट करता येत नव्हतं. शेवटी भगवान विष्णू युद्ध करून करून थकले आणि एका गुहेत जाऊन आश्रयाला बसले किंवा एका गुहेत जाऊन विश्रांतीला बसले असता ते झोपले होते. त्यांच्या शरीरातून एक स्त्री बाहेर आली आणि स्त्री बाहेर येऊन तिने त्या जो राक्षस आहे तो राक्षसाचा नष्ट केला, त्या राक्षसाला पूर्णपणे नष्ट करून टाकला. आणि त्यानंतर जेव्हा विष्णू थोड्या वेळाने जागे झाले तेव्हा त्या विष्णूला त्या स्त्रीने विचारलं की हा राक्षसाला तुम्ही मारत का नव्हता. तेव्हा त्या राक्षसाने सांगितलं की त्याला शंकराकडून अमरत्वाचं जे वरदान आहे ते वरदान प्राप्त झालं होतं. परंतु त्या स्त्रीने तेव्हा विष्णूंना एक वरदान मागितलं की मी या पृथ्वी तलावरती आता आली आहे तर मला एक नाव द्या. तेव्हा भगवान विष्णूने नाव दिलं की एकादशी. आणि या एकादशीला मला सर्व जे पापी माणसं आहेत म्हणजे तो राक्षस पाप करायचा, पापी माणसाला नष्ट करायचं आहे आणि म्हणूनच हे व्रत केलं जातं. एकादशीचं व्रत केलं जातं जे व्रत केल्यावरती तुमचं पाप नष्ट होतं असं म्हटलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही एकादशीचं व्रत जेव्हा येत असतं, आषाढी एकादशी जेव्हा येते तेव्हा भगवान विष्णू हे क्षयसागरावरती आरामासाठी 4 महिने गेलेले असतात. त्यामुळे हे व्रत आषाढी एकादशीचं व्रत हे
केलं जातं. तर आषाढी एकादशी संदर्भातील अतिशय महत्त्वाची ही पौराणिक कथा आहे. शिवाय भात खाल्ल्याने तुम्हाला कोणतं पाप लागू शकतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. शिवाय एकादशी कधी येते आणि एकादशीचं व्रत आहे ते कसं करायचं, महत्त्वाचं म्हणजे एकादशीचं व्रत हे तुम्ही पूर्णपणे अखंड दिवशी श्री विष्णू विठ्ठलांचं तुम्ही नामस्मरण करूनच हे व्रत करायचं आहे. फक्त फलाहार आणि दूध फक्त घ्यायचं आहे. तर अतिशय महत्त्वाची आणि कामाची ही माहिती आहे किंवा पौराणिक कथा आहे. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका अशाच मोलाच्या माहिती समेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.